नमस्कार, मी ऑथर संगीता देवकर आणि तुम्ही ऐकत आहात माझी एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी साथ दे तू मला। तर आर्या आणि मितेशची खूप अशी छान रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे। तर याचे आपण आतापर्यंत 7 भाग ऐकलेले आहेत। तर आजचा हा 8वा भाग आहे आणि हा शेवटचा भाग असणार आहे। तर कथेच्या या शेवटच्या भागामध्ये मितेश आणि आर्याच्या रिलेशनचं काय होतं आणि त्यातून ते पुढे जातात का, किंवा अर्ध्यावरती त्यांची स्टोरी राहते का, अर्धवट राहते का, हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, तरच तुम्हाला या कथेच्या भागाचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळणार आहे। तुम्ही जर याच्या अगोदरचे भाग ऐकले नसतील नक्कीच आपल्या चॅनलवर आहेत, ते पहिल्यापासून याचे तुम्ही भाग नक्की ऐकू शकता। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तर व्हिडिओ आवडला, कथा आवडली तरच पुढे लाईक आणि शेअर करा। तर आता आपण पुढच्या भागाकडे जातो की तो आहे कथेचा शेवटचा भाग 8वा भाग। तर मितेश आर्याला भेटायला म्हणजे आलेला आहे। आर्या आली पुण्यामध्ये आणि तिचं वागणं थोडंसं बदललंय। ती थोडंसं मितेशपासून तुटकपणे वागते। तर हे जाणून घेण्यासाठीच मितेश ती भेटायला आली त्याला पुण्याला। ठीक, इथपर्यंत आपण ऐकलं होतं। आता पुढे, आर्या तुझ्या अशा वागण्याचा मी काय अर्थ लावू मितेश, त्यासाठीच मी आज आले आहे, आर्या म्हणाली। म्हणजे मितेश, तुला हेच जाणून घ्यायचं नाही की मी टूरवर असताना अशी का वागत होते? हो, एकमेकांना वेळ देणे हे रिलेशन चांगले ठेवण्यासाठी गरजेचे असते असं तुला वाटत नाही का आर्या? मितेश, याच गोष्टीवर मी खूप विचार केला आणि मला हे समजले की मी अशी कमिटमेंटमध्ये स्वतःला बांधून घेऊन नाही राहू शकत। म्हणून तर समीरपासून मी वेगळी झाले, आर्या म्हणाली त्याला। पण मी तुला सर्व प्रकारची फ्रीडम दिली होती, आर्या म्हणाला। तसे नाही मितेश, मला नाही वाटत की आपण एकमेकांसोबत नात्यातील बांधिलकी जपू शकू। मला असं अडकून जगणं नाही जमणार, आर्या म्हणाली त्याला। पण आर्या, तू स्वतःहून मला होकार दिला होतास ना? मग हो, तेव्हा हे प्रेम वगैरे खूप छान वाटले होते, पण ते निभावून नेणे मला जमणार नाही। सो मला माफ कर मितेश, आय एम रिअली सॉरी, आर्या म्हणाली। तू दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडली आहेस का आर्या? नाही मितेश, रादर मी कोणाच्या प्रेमात पडू शकणार नाही, कारण मला कमिटमेंट आवडत नाहीत। सो मला एकटीला जगायला आवडते, आर्या म्हणाली। हा तुझा फायनल निर्णय आहे आर्या, त्याने विचारले। हो मितेश। ओके, अँड होप वी विल नेव्हर मीट अगेन। इतकं बोलून मितेश उठला आणि हॉटेलमधून बाहेर पडला। मितेश, 1 मिनिट प्लीज, आर्या म्हणाली। पण मागे वळून न पाहता मितेश पुढे निघून गेला। जुईनंतर आर्यासोबत सुंदर आयुष्याची स्वप्न त्याने रंगवली होती, ती अशी क्षणात उद्ध्वस्त झाली होती। पूर्णपणे कोसळला होता तो तसाच बाईक घेऊन तो पर्वतीवर आला। त्याला एकांत हवा होता। हळूहळू सूर्य अस्ताला चालला होता आणि मितेशचे आयुष्यही। डोळ्यातून अश्रू वाहत होते। आर्याची $1,000,000 स्माईल, तिचं ते गोड शब्द, तिचं ती त्याला बोलायची हॅलो रायटर, आता हे सगळं इतिहास जमा होणार होते। मन मोकळे त्याने रडून घेतले। अश्रूसोबत दुःख वाहून गेले असते तर प्रत्येकजण सुखी झाला असता। मनावरचे व्रण आयुष्यभर सोबत राहतात। मितेश मग घरी आला। दुसऱ्या दिवशी त्याने निखिलला कॉल केला, भेटायला ये असे सांगितले। मेहतांनाही त्याने कॉल केला कादंबरी संदर्भात। कादंबरी तो पूर्ण नाही करू शकणार, रादर तो लिहूच शकणार नाही असं त्याने सांगितले आणि त्यांची माफी मागितली। त्यांनी दिलेले ॲडव्हान्स पैसेही त्याने त्यांना परत केले। निखिल लगेचच पुण्याला आला। मितेशला बघून तो गोंधळला। मितेशचे डोळे सुचले होते, चेहरा उतरला होता, कधी नव्हे ते टेबलावरचा सिगरेटचा ॲस्ट्रे भरून वाहत होता। हे सर्व बघून निखिलला काहीच समजेना। अरे मित्या, काय हे अशी का अवस्था करून घेतली आहेस, त्याने विचारले। ॲज युज्युअल निक्या, माझ्या नशिबात प्रेम नाही कोणाचे, मितेश म्हणाला। म्हणजे नीट सांग मला, आर्यासोबत भांडण झाले का, निखिलने विचारले। तिला आमची रिलेशनशिप नको आहे, सो शी लेफ्ट, मितेश म्हणाला। अरे नको आहे म्हणजे? मग मितेशने आर्या जे बोलली ते सगळं निखिलला सांगितले। तुझं प्रेम म्हणजे काय खेळ वाटला का तिला? इतके निस्वार्थी प्रेम कोणी करते का, विचार तिला, निखिल रागातच बोलत होता। त्याला आर्याचा खूप जास्त राग आला होता। निक्या शांत हो, तिला नाही पटत हे प्रेम नातं, सो ती गेली। मग तिला हे अगोदर नाही समजले का?
प्रेमात पडली ती तुझ्या, असं तुझं आयुष्य बर्बाद करण्यासाठी? निखिल म्हणाला. ते तिचं जस्ट माझ्याबद्दलचं अट्रॅक्शन होतं. जाऊ दे, सोड. मला बोलायचं ते तुझ्याशी, म्हणून मी तुला बोलवले, मितेश म्हणाला. पण मी त्या भावा तुला असं मी नाही बघू शकत, असा हरलेला आय कांट, निखिल म्हणाला. जे झालं ते माझ्या नशिबात होतं निक्या. तू तुझी कथा दिली होतीस का वाचायला आर्याला? मितेशने निखिलने विचारले. नाही, ती पूर्ण झाल्यावर मी देणार होतो. तिने वाचली असती तर तिला समजले असते की तू तिच्यावर किती जीवापाड प्रेम केलेस, निखिल म्हणाला. काय उपयोग त्याचा आता? आणि मेहतांना पण मी सांगितले की मी आता कादंबरी नाही लिहू शकणार. व्हॉट, आर यू मॅड मितेश? अरे कोण ती आर्या आणि तिच्यासाठी तू तुझं लिखाण बंद करतोयस? इतकं नाव झालंय तुझे, तू बेस्ट सेलर ऑथर आहेस मितेश, हे विसरू नकोस, निखिल म्हणाला. नाही निखिल, मी आता नाही लिहू शकणार. मितेश, अरे लिखाण तुझा श्वास आहे रे, कसा जगशील त्याच्याशिवाय, निखिल म्हणाला. कोणाला जगायचं आहे इथे? मितेश, मूर्खपणा करू नकोस. आयुष्य एकदाच मिळते. ज्यांना तुझ्या प्रेमाची भावनांची किंमत नाही अशा लोकांसाठी तू तुझं आयुष्य का पणाला लावतोयस? तू लिहित राहिलास तरच या दुःखातून बाहेर येशील. प्लीज ऐक माझं मितेश, निखिल त्याला समजावत होता. सध्या तरी नाही जमणार लेणे, प्लीज निखिल. मितेशची ती हालत बघून निखिलला समजले की प्रेमात माणूस सावरतो देखील आणि कोसळतो देखील. आपल्या मित्रासाठी त्याला खूप वाईट वाटत होते. मितेश हट्टी आहे, तो कोणाचेच ऐकणार नाही हे तो जाणून होता. निघतो मी मितेश, काळजी घे, असे बोलून निखिल मग बाहेर पडला. निखिल मग कोल्हापूरला आला. त्याच्यानंतर मग एक महिन्यानी मितेशच्या आईचा कॉल निखिलला आला. त्यांनी त्याला ताबडतोब पुण्याला यायला सांगितले होते. निखिल लगेचच निघाला, मितेशकडे आला आणि निखिलच्या आईने त्याला त्याच्या रूमकडे नेले. निखिल एकदम शॉक झाला. मितेश एकटक शून्यात नजर लावून बसला होता. निखिल त्याच्याजवळ गेला. मितेश, तू ठीक आहेस ना? त्याने विचारले. मितेशची नजर एकदम थंडगार कोरी दिसत होती. मित्या, मी तुझा दोस्त निखिल. अरे ओळखलेस की नाहीस काय मला? निखिलने पुन्हा एकदा विचारले. पण मितेश काहीच बोलला नाही. मितेशच्या आईच्या डोळ्यातून अखंडपणे अश्रू वाहत होते. निखिलने त्यांच्याकडे बघितले. निखिल, महिना होऊन गेला रे. मितेश असाच वागतो आहे. मनात आलं तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. रूममध्ये एकटाच बसून राहतो. बाहेर अजिबात पडत नाही. सतत शून्यात हरवलेला असतो, मितेशच्या आईने सांगितले त्याला. हे असं का झाले? निखिल, तुला काही माहीत असेल तर सांग मला, मितेशच्या आईने विचारले. निखिल म्हणाला, हो काकी, मला माहीत आहे यामागचे कारण. मग त्याने आर्याबद्दल सगळं त्यांना सांगितले. मितेशच्या अवस्थेला पूर्णपणे आर्या जबाबदार होती. निखिल पुन्हा मितेशकडे गेला रूममध्ये. मितेश, मी तुझा मित्र निखिल कोल्हापूरचा, आणि ही बघ तुझी डायरी. हा तुझा लकी पेन ज्याने तू लिहिताच आहेसात. निखिलने त्याला दाखवले त्याच्या वस्तू. पण मितेश पूर्णपणे निर्विकार भासत होता. निखिललाही आता आपले अश्रू रोखणे अवघड झाले. तो रडू लागला. मितेश, अरे काहीतरी बोल यार, असा गप्प नको राहूस, नाहीतर असाच संपून जाशील. प्लीज बोल रे, प्लीज. निखिलने त्याला जोरजोरात हलवले. निखिल सुद्धा रडत होता आणि मितेशला जोरजोरात हलवले, पण काहीच उपयोग झाला नाही. आर्याच्या नकाराने मितेशचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. तिला याची कसलीच जाणीव नव्हती. ती तर मितेशला कधीच विसरून गेली असेल. पण मितेशचं काय? तो आर्याला कसे विसरणार? मितेश एक नग संपणाऱ्या काळोखीच्या गर्तेत चालला होता. तो यातून बाहेर येईल की नाही काहीच माहीत नव्हते. निखिल त्याच्या रूममधून बाहेर आला. काकी, काळजी घ्या माझ्या मित्राची, एवढंच तो बोलला. मी त्याला नाही असं बघू शकत. इतकं बोलून निखिल घराबाहेर पडला. आसू भरल्या नजरेसमोर त्याला काहीच दिसत नव्हते. तर इथंच कथेचा शेवट होतो आहे.
तुम्हाला वाटेल की ही कथा अपूर्ण अशीच का सोडली, तर हा ओपन एंड अशी स्टोरी आहे. याचा एंड ओपन मी ठेवलेला आहे. ओपन एंड म्हणजे याचा दुसरा सीझनही आहे. तर तुम्हाला पुढे जाणून घ्यायचं असेल की मितेशचं काय झालं, तो आता पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला, आणि आर्याचं काय झालं, आर्या आणि मितेश पुन्हा भेटतील का, किंवा मितेशच्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय, तो पुन्हा लिहू शकेल का, एक बेस्ट सेलर रायटर म्हणून त्यानं नाव कमावलं होतं, त्याचं काय झालं, पुन्हा तो रायटर म्हणून नावारूपाला येईल का नैराश्याच्या काळोखात तो अजून गर्दीत खोल खोल हरवत जाईल. हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला बेल आयकॉन क्लिक करा, तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि या कथेचा जो सीझन दुसरा आहे, पर्व दुसरा आहे, त्याची कथा, त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला ऐकण्याचं इथे अपलोड करेन. तर नक्कीच दुसरा सीझन पण याच्यापेक्षा खूप सुंदर असणार आहे आणि खूपच छान अशा घडामोडी होत जात आहेत दुसऱ्या पर्वामध्ये. तर नक्कीच ते ऐकण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.